एका ठिकाणी 4-5 भटके कुत्रे हे जमा झालेले होते आणि ते जमा झालेले भटके कुत्रे एका ठिकाणी एका खड्ड्याजवळ जाऊन भुकत होते आणि ते खड्डा उकारण्याचा प्रयत्न करत होते। आता हे सगळा प्रकार त्या ठिकाणी घडत होता। आजूबाजूला कोणीही नव्हतं, काळोख पसरलेला होता, पण मात्र कुत्रे त्या खड्ड्याकडे पाहून भुकत होते आणि ते खड्डे त्यांच्या पायाने उकरत होते। म्हणजे ज्या पद्धतीने भटके कुत्रे हे त्यांना बसण्यासाठी काय करण्यासाठी खड्डे उकरत असतात, माती उकरत असतात, त्या पद्धतीने ते माती उकरू लागले। पण मात्र 4-5 जण भटके कुत्रे असल्यामुळे त्याने पटपट पटपट पट ती माती काढायला सुरुवात केली आणि जशी माती काढली तसं आतमधून एक पुरुष निघाला, आतमधून एक तरुण निघाला। आता ते पाहून कुत्रे त्याला भुकू लागले, त्याच्या मागे लागू लागले। तेव्हा त्याने त्यांना हाकलून दिलं आणि जवळच्या गावामध्ये जाऊन तो पळाला, काही लोकांची मदत घेतली। आता त्याला पाहून लोक सुद्धा घाबरले की हे नेमका कोण आहे, याच्या अंगावर फक्त पॅन्टचे कपडे सुद्धा नाहीत। पण मात्र तरी सुद्धा त्या लोकांनी त्याची मदत केली आणि त्याला जवळच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं आणि जेव्हा ॲडमिट केलं त्याला सत्य विचारलं तेव्हा घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील आग्रामधील, म्हणजे ज्या ठिकाणी ताजमहल आहे ते आग्रा शहर आहे, त्याच आग्रा शहरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि घटना घडलेली तारीख आहे 1 ऑगस्ट 2024ची। 1 ऑगस्ट 2024 रोजी या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक किशोर नावाचा तरुण होता आणि तो तरुण मातीमध्ये दबलेला होता आणि मातीमध्ये दबलेला असताना त्या ठिकाणी काही भटके कुत्रे आले आणि त्या भटक्या कुत्र्यांनी ती जमीन उकरायला सुरुवात केली, माती काढायला सुरुवात केली आणि जेव्हा ते कुत्रे त्यांच्या पायाने माती उकरत होते, जेव्हा माती संपली तेव्हा तो तरुण बाहेर निघाला आणि बाहेर निघाल्यानंतर ते कुत्रे त्याच्याच मागे लागले, त्याला भुकू लागले। त्यांना ते सगळे कुत्रे हाकलून दिले आणि जवळच्या गावामध्ये पळत पळत गेला, लोकांकडे मदत मागितली। लोकांनी तात्काळ त्याला जवळच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं। ॲडमिट केल्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरली। अनेक जण त्याला भेटायला बघायला गेले की नेमका हा काय प्रकार आहे, हा तरुण नेमका कोण आहे। अशी जेव्हा माहिती मिळाली तेव्हा त्या ठिकाणी पोलीस सुद्धा पोहोचले आणि तो जो किशोर नावाचा तरुण आहे त्याची जबाब घेतला, त्याच्याकडे माहिती विचारली। तेव्हा त्यानं सांगितलं की त्याचे काही जे मित्र आहेत त्या मित्रांनीच त्याला मारहाण केली होती, मोठ्या प्रमाणात मारहाण केल्यामुळे त्याला गंभीर स्वरूपाची जखम झाली होती आणि जखम झाल्यानंतर त्याचा गळा आवळला आणि गळा आवळून त्याला शेतामध्ये फेकलं। त्याचे जे 4 मित्र होते या 4 मित्रांनी त्याचा गळा आवळून त्याला त्या ठिकाणी फेकलेलं होतं। त्यांना वाटलं की तो आता मेलाय, त्याचा मृत्यू झालाय समजून त्याला त्या ठिकाणी खड्डं खांदून पुरून टाकण्यात आलं होतं आणि पुरून टाकल्यानंतर त्याला त्या अवस्थेमध्ये सोडून ते आरोपी त्या ठिकाणाहून निघून गेले आणि निघून गेल्यानंतर हा बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता आणि बेशुद्धीतून तेव्हा ज्याला जाग आली तेव्हा तो खड्ड्याच्या आतमध्ये दबलेला होता। आता खड्ड्याच्या आतमध्ये दबलेला असताना आजूबाजूला काही भटके कुत्रे होते, त्या कुत्र्यांना तिथं काहीतरी हालचाल झाल्यासारखं दिसलं आणि ते कुत्रे ते खड्डं खाण्यासाठी त्या ठिकाणी गेले आणि खड्डं खाण्यासाठी गेले असता त्यामधून तो 24 वर्षीय तरुण बाहेर निघाला आणि भटक्या कुत्र्यांमुळे त्या तरुणाचा जीव वाचला अशी बातमी पेपरमध्ये प्रसिद्ध झाली आहे आणि त्याच आधारे आपण ही संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। बघा, समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं काय घडतंय, खरंच त्या तरुणाला ज्या लोकांनी मारलं होतं त्यांचा पोलीस तपास करत आहेत, खरंच त्या तरुणाला कुत्र्यांनी बाहेर काढला आहे का, या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत। पण मात्र कशा पद्धतीनं काय घडतंय हे तुम्हाला या गोष्टीवरून लक्षात आलेलं असेल। कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो। त्यामुळे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।